उपवास म्हटलं की ठराविक पदार्थ आलेच. उपवासात काही टेस्टी खायला मिळालं तर किती मजा येईल ना. तर अशीच एक टेस्टी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत आहे, दहीवडा. चला तर आपण सुरुवात करूयात. सर्वात आधी इथे 4 ते 5 बटाटे धुवून अर्धे चिरून मी इथे घेतलेले आहेत. आता मी हे वाफवून घेणार आहे. बटाटे शिजत आहेत तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर तवा ठेवून आपण 1 वाटी शेंगदाणे भाजून घेणार आहोत. शेंगदाणे आता बऱ्यापैकी भाजून झालेले आहेत. आता मी एका ताटामध्ये घेऊन थंड होण्यासाठी ठेवून देतो. शेंगदाणे आता थंड झालेले आहेत. आता आपण त्याचे टरफलं काढून घेत आहोत. आपल्याला टरफलं अजिबात घ्यायची नाही आहेत, पूर्णपणे टरफलं काढायची आहेत. तोपर्यंत आता आपले बटाटे शिजून तयार झालेले आहेत. आता आपण ते एका ताटामध्ये काढून घेऊ. आता आपल्याला दहीवडीसाठी लागणारं सारण किंवा मिश्रण बनवायचं आहे. त्यासाठी इथे खलबत्ता घेतलेला आहे आणि 6 ते 7 मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत. आता त्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे आणि चांगलं कुटून घ्यायचं आहे. सुरुवातीला मिरची आणि मीठ कुटायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत. लक्षात ठेवा, मिरची आणि मीठ आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे, पण जेव्हा शेंगदाणे आपण घालू त्यावेळी थोडंसं जाडसर आपल्याला कुटून घ्यायचं आहे. हे पहा, अशा रीतीने वाटण आपल्याला दिसेल. यामध्ये शेंगदाण्याचे तुकडे थोडेसे जाडसर आहेत. आता हे आपलं सारण तयार झालं आहे. आता वडा बनवण्याच्या कृतीला सुरुवात करूयात. आता शिजवलेले बटाटे साल काढून मी इथे घेतलेले आहेत. आता हे आपल्याला चुरून घ्यायचे आहेत. बटाटे शक्य होईल तितके बारीक स्मॅश करून घ्यायचे आहेत, जेणेकरून नंतर आपल्याला मौसूद गोळे बनवता येतील. आपल्याला गाठी बिलकुल ठेवायच्या नाही आहेत. आता आपल्याला बटाट्याचे छोटे छोटे गोळे बनवून त्याच्यामध्ये आपण तयार केलेलं सारण भरायचं आहे. सारण भरून आपल्याला गोल गोल वडे बनवायचे आहेत. इथे आपले वडे बनवून तयार आहेत. आता हे राहिलेलं सारण सुद्धा आपण यूज करणार आहे. कसं यूज करायचं ते पुढे पहा. आता इथे मी 2 वाटी दही घेतलेलं आहे. ते फेटून मी त्यातले सगळे लम्स काढणार आहे. कढईमध्ये आता थोडंसं तेल घेऊन आपल्याला वडे शालो फ्राय करून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, वडे आपल्याला तळून घ्यायचे नाही आहेत, फक्त थोडेसे शालो फ्राय करायचे आहेत. अशाच पद्धतीने सगळे वडे मी शालो फ्राय करून घेत आहे. आता आपल्याला कढईमध्ये उरलेल्या तेलामध्ये राहिलेले सारण टाकायचं आहे आणि ते चांगलं फ्राय करून त्यामध्ये संपूर्ण दही घालायचं आहे. आता 2 ते 3 मिनिट हे मिश्रण शिजून देऊन त्यामध्ये आपल्याला बनवलेले वडे घालायचे आहेत.
असे आपले दहीवडे रेडी आहेत। दिसायला तर एकदम सुंदर दिसत आहेत आणि चवीलाही एकदम उत्तम आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।